नेते सचिन अरुण दोनगहू हे शिवशाही व्यापारी संघटनेच्या माध्यमातून विविध सामाजिक कार्य करतात। सचिन दोनगहू यांनी शिवशाही व्यापारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष युवराज डाकले यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत विविध सामाजिक कार्य केली आहेत। प्रभाग क्रमांक 18 चिंचवड गाव वेताळनगरमध्ये सामाजिक अनेक गौरव जिल्ह्याची कामे त्यांनी आतापर्यंत केली आहेत। अरुण दोनगहू हे प्रभाग क्रमांक 18 मधून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या वतीने निवडणूक लढवू इच्छित आहेत। त्यांनी आतापर्यंत अनेक सामाजिक उपक्रम राबवले असून आरोग्य शिबिर, मोफत नोकरी मेळावा, मार्गदर्शन अभियान, त्याचप्रमाणे गरिबांसाठी मोफत धान्य वाटप अशा काळामध्ये देखील विविध मदत त्यांनी केली आहे। महानगरपालिका आणि शासनाच्या विविध वेताळनगरमधील लोकांसाठी अनेक प्रकल्प त्यांनी राबवलेत। सचिन दोनगहू हे प्रभाग क्रमांक 18 मधून निवडणूक लढवत आहेत। यावेळी ते काय म्हणालेत पाहूयात। या ठिकाणी सचिन भाऊ दोनगहूपर्यंत त्यांची माहिती देण्यासाठी या ठिकाणी विजय डोंगरे नावाचे युवा कार्यकर्ते आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। काय सांगाल विजयजी, सचिनजी या ठिकाणी तिकीट मागताय वठा गटाचं आणि तुम्ही त्यांचे कार्यकर्ते आहात, तुम्हाला काय वाटतं सचिन दोनगहूंनी काय कामं केलेत आतापर्यंत, काय वाटतंय? आतापर्यंत जर विचार केला असता सचिन भाऊंनी नाही का बरीचशी कामं केलीत नाही का। एक आपलं जनसुविधा केंद्र म्हणा, लोकांचं डॉक्युमेंटेशनचं काम म्हणा, लहान मुलांची चित्रकला स्पर्धा म्हणा, नाही का लेडीजसाठी होम मिनिस्टर म्हणा, ज्या म्हणजे सामाजिक दृष्टी नाही का ज्या अशा लेडीज आहेत नाही का की ज्या दुसऱ्यांची कामं करतात डॉक्युमेंटेशनची म्हणा, समाजात जी जी छोटी मोठी कामं करतात त्यांचा सत्कार भाऊंनी केला आहे। मग छोट्या मोठ्या अनाथ मुलांना नाही का दिवाळीमध्ये त्यांना राशन वाटप म्हणा, कपडे वाटप म्हणा, अशी बरीचशी कामं केले। धार्मिक दृष्ट्या म्हणायचा विचार केला तर मग भाऊंनी नाही का एकतारी भजनं म्हणा नाही का, म्हणजे वेताळबाबांचं नाही का जे जागरूकपणा आहे ना तो म्हणजे वरती आणण्याचं काम भाऊंनी केलेलं आहे। सगळं म्हणजे तेच बघतायत नाही का। आता इथं जवळजवळ वेताळनगरमध्ये बनलं तर आता वेताळनगरचे उपमेय तेच आहेत, भाऊच आहेत। भाऊशिवाय म्हणजे दुसरी कुठली कामं होतच नाही। आता लोकांचं SRAचं म्हणा, घरांचं म्हणा, या सगळ्या गोष्टींमध्ये म्हणजे भाऊंचंच म्हणजे नाही का हातभार जास्त करू नये। आता जी कामं जे बंद वगैरे पाडले तर ती भाऊंनीच पाडले। आता आम्ही एक युवक आहे नाही का तर याच्यामध्ये नाही का मुलांना खेळामध्ये प्रोत्साहन देणं म्हणा नाही का सगळ्या गोष्टी म्हणा। आता भाऊंनी आम्हाला नाही का आमची टीम स्पॉन्सर केली होती की सकाळ प्रीमियर लीगसाठी नाही का, तर भाऊंच्या माध्यमातून मला चालेल। धन्यवाद तुम्ही सुंदर माहिती भाऊंबद्दल दिलेली। आपण या ठिकाणी एक महिला पदाधिकारी आहेत, आपण काय नाव आहे तुमचं आणि भाऊंबद्दल तुम्हाला काय वाटतंय? मनीषा जगन्नाथ वायदंडे। आजपर्यंत इतके नगरसेवक आले पण त्यांना काहीच केलं नाही। ते आमचा हक्काचा माणूस आहे, आम्हाला वाटतं हेच नगरसेवक असावा, पण आमच्यासाठी हेच कामं सगळे करतात। पण जेवढे नगरसेवक आले त्यांना काहीच काम केलेलं नाही, पण जेवढे बी जे बी आहे आमचं तेच भाऊ आहे सचिन दोनगहू। मी अतुल पाटोळे बोलतोय की सचिन दोनगहू आजकाल नगरसेवक येतात पण आमच्यापाशी काम करण्यासाठी आम्हाला त्यांच्यापाशी भीक मागायला जावं लागतं की आमचे काय काम असले तर समजा की आम्ही दवाखान्यात जायचं म्हणलं तर आम्हाला त्यांच्यापाशी जावं लागतं मागण्यासाठी। मग आम्ही हे विचार केला की आज सचिन दोनगहू आहे, हेच नगरसेवक झाले तर आमचा हक्काचा माणूस होईल की उद्या हक्काने आम्हाला जाऊन बोलता येईल की हा इथे तर प्रॉब्लेम आहे आणि तो हक्काने उद्या उभं राहू शकते। सचिन दोनगहू नगरसेवक का पाहिजे? ते कामं करतात काय, हे सचिन दोनगहूंनी कामं केले काय, इथं काय साड्या वाटप, काय कार्यक्रम देवाचं वगैरे कार्यक्रम ठेवले, काय अजून कामं करतात। कुणाचे वोटिंग कार्ड नाही, कुणाचं मतदान वगैरे ते काढतात। अजून आमची बी अपेक्षा आहे की आता एवढं काम करतात म्हणल्यास पुढचे बी अजून आमची कामं सॉल्व करतात। मग आम्ही बी तेच त्यांच्याकडे ठेवले की असं उल्लेख की आम्हाला हेच नगरसेवक आहे। ठीक आहे, सचिन भाऊंचं काम हे धार्मिक कार्याबरोबर सामाजिक काम बी जास्त आहे असं तुमचं मत आहे, बरोबर आहे? हे आमचा कार्यकर्ते आहे तर आम्हाला योच आमचा नगरसेवक, तो आम्हाला इथंच पाहिजे, रहिवासी नगरसेवक पाहिजे। इथं 5 वर्षे येतात, इलेक्शन निवडून घेतात आणि त्याच्यामध्ये 5 वर्षाच्या नंतर आम्हाला तोंड दाखवित नाहीत आणि आमची कुठली कामं करीत नाहीत। आम्ही जर काय म्हणले तर तुम्हाला 5,000 रुपये दिले म्हणून असे ते मान्यता करतात आणि आमचे कुठली कामं करीत नाहीत। तर आमचा हक्काचा माणूस असला तर आम्ही बोलू शकतो आम्ही की आमचं काम तू का करीत नाहीत। ठीक आहे, यांना हक्काचा माणूस सचिन दोनगहूच पाहिजे, त्यासाठी यांनी आपलं मत बोलून दाखवलेलं आहे। नमस्कार, महाराष्ट्र न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत। आज आपण चिंचवड प्रभागामध्ये आहोत। या ठिकाणचे सामाजिक कार्यकर्ते सचिन दोनगहू
आपल्याबरोबर आहेत. त्यांनी या ठिकाणी अनेक सामाजिक कामे या ठिकाणी केलेले आहेत आणि त्या सामाजिक कामापैकीच आपण त्यांच्याशी आज या निवडणुकीच्या संदर्भामध्ये आणि केलेल्या विकास कामाविषयी आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. नमस्कार. नमस्कार. तुम्ही ह्या चिंचवड प्रभागामधून कोणत्या पक्षातर्फे उभा आहेत? तुम्ही काय काय कामं केलेले आहेत ते थोडक्यात आम्हाला तुमच्याकडून जाणून घ्यायचे. बोला. बघायला गेलं तर मी एक नवीन उमेदवार म्हणून मी आता सध्याला मी याच्यामध्ये उतरलेलो आहे. जे आता आजपर्यंत ज्या परिसरामध्ये कामं ज्या पद्धतीने झालेली नाही आहेत आणि ज्या कामांची गरज आहे, जसं की स्वच्छता म्हणा किंवा रोजगार म्हणावा, अशा बहुतांश अशा गोष्टी आहेत की त्याची खरंच गरज आहे सध्याला. तर मी आत्तापर्यंत त्या अनुषंगाने महारोजगार मेळावा घेतला. त्याच्यामध्ये 600हून अधिक कॅन्डिडेट जमा झाले. त्यांना जॉबला लावले. म्हणजे कळकळ म्हणून मला एक म्हणजे समाजासाठी मला करणं बंधनकारक आहे. त्याच्यामुळं मी त्याचा एक ध्यास घेऊन मी उमेदवारीसाठी अर्ज शिवसेना उबाटा गटामार्फत शिवसेनेमार्फत मी अर्ज दाखल केलेला आहे. लवकरच मला त्याची AB फॉर्म पण मला मिळत आहे. आता बघायला गेलं माझं काम इथे तर लहान मुलांसाठी मी इथं चित्रकला स्पर्धा म्हणा, बालवाडीमध्ये स्वतः जाऊन त्यांना खाऊ वाटप किंवा बाकीच्या गोष्टी त्यांना कसं प्रोत्साहन देता येईल, नवीन गोष्टी त्यांना सांगून किंवा त्यांचं ब्रीफिंग सेशन घेऊन या प्रकारे त्यांना मदत केलेली आहेत. आणि दुसरी गोष्ट बघायला गेलं तर इथल्या महिलांवरती कोणी आजपर्यंत म्हणजे लक्ष देतं किंवा नाही देत, पण मी इथला नागरिक असल्यामुळं लोकल लेवलला मला त्यांच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. इथल्याच असो महिला किंवा पूर्ण कुठल्याही आपल्या प्रभागातल्या असो किंवा भारतामधल्या असो, मला बंधनकारक आहे सगळ्यांवरती लक्ष देणं. मी त्यांच्यासाठी मी एक सोयीस्कर म्हणून एक होम मिनिस्टरचा कार्यक्रम घेतला. त्याच्यामध्ये महिलांना साड्या वाटप म्हणा, बाकीच्या एक मनोरंजन गोष्टी त्याच्यामध्ये आणून ठेवल्या. आणि बघायला गेलं तर अजून माझ्या कामाचा आढावा म्हणजे की लोकांपर्यंत थेट डॉक्युमेंट त्यांना मिळत नाही आहेत, तर त्याच्यासाठी सुद्धा मी मोठा प्रयत्न केला. जनसुविधा केंद्र इथं दाखल केले. लोकांसाठी पूर्णपणे काय कागदपत्र त्यांना मिळत नाही आहेत किंवा ज्यांना एक फेरफटका मारावा लागतो शासकीय ऑफिसमध्ये, मी त्यांच्या दारापर्यंत येऊन त्यांना प्रत्येक कागदपत्र त्यांना मोफत प्रकारे त्यांना मिळवून दिलेले आहेत. आणि अशा डॉक्युमेंटचा आणि अशा कार्यक्रमाचा त्यांना खूप लाभ झालेला आहे. आणि त्यांची एक आव्हान आहे त्यांचं सगळ्यांचं की असा कार्यक्रम प्रत्येक ठिकाणी झाला पाहिजे. बघायला गेलो आपण काळेवाडी म्हणा, काकडे पार्क म्हणा, केशवनगर म्हणा, त्या ठिकाणी फिरलो. त्यांचीसुद्धा एक अपेक्षा आहे की आमच्या इथे तुम्ही कार्यक्रम घ्या. तर माझा या पुढच्या आठवड्यामध्ये असाच एक जनसुविधा केंद्राचा कार्यक्रम मी घेत आहे. नमस्कार. तर हे सचिन दोन गहू आपल्याबरोबर होते. त्यांनी आत्तापर्यंत केलेल्या सामाजिक कामाविषयी या ठिकाणी आपल्या केलेल्या कामाचा आढावा या ठिकाणी मांडलेला आहे. जर समजा त्यांना या ठिकाणी उभाटा गटाचं तिकीट मिळालं आणि त्या ठिकाणी या ठिकाणून पुन्हा ते नगरसेवक म्हणून सदस्य म्हणून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये गेले तर अनेक विकास कामं राहिलेले या ठिकाणी ते करणार आहेत. आत्ता आपण या ठिकाणी थांबूयात. तोपर्यंत पाहत राहा महाराष्ट्र न्यूज, चिंचवड, पुणे.